हे काढून ठेवा बॅग आणि बाटल्या आणि गुळाची डबी उघडून ठेवा फक्त वर झाकण ठेवून इकडून येऊ सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा हरि रामकृष्ण हरि जय जय
आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरी नाम
वाढिले भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व हाय नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे सकाळा जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलीला ऐसे नाही जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तू पाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनिर्न समानस्ततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग दुर्व्रत मन मन पाण्डुरङ्ग चारु दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राला शिवचंद्र मौळी फणेंद्र माता मुकुटी झळाळे कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो तुझ कोण तारे हरी भजे व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं सवत्चित्तरंजनं सदैव नन्दनन्दनं सुविष्टभुजहस्तकं सुनागवेणुहस्तकं अलङ्गनङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं सर्वमङ्गल्यमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हरि चले आओ जी पवन कुमार हमारे हरि चले आओ जी पवन कुमार हमारे हरि चले आओ जी पवन कुमार हमारे हरि
अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नियाता विठ्ठल विठ्ठल चिंता त्यासी सर्व हाय नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाण तसे. प्रस्तुत ठिकाणी प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जे शांतही आहेत संतही आहेत आणि श्रीमंतही आहेत असे पैठण निवासी माझे नाथ बाबा यांचा 5 चरणाचा आणि हरिपाठ या प्रकरणातील अभंग आहे. म्हणून या अभंगाचं ध्रुवपद काय आहे, हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे विठ्ठल आपण सर्वजण ते किम निमित्ताने जमलात. सर्वांना श्रुत जरी असलं परंतु एक वाक्याचा हरी कर्तव्य म्हणून अल्पसा परिहार द्यायचा तो असा या गुंजा कुटुंबियांच्या आधारस्तंभ आधारवड असणाऱ्या पूज्य मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती ठकूबाई वाल्मिक गुंजा यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्व आप्तेष्ट नातेवाईक येथे जमलात. आईंच्या पश्चात त्यांचे पती आहेत वाल्मिक दादा गुंजा. आईंची मुलं आहे पांडुरंग दादा, संतोष दादा आणि मुलगी आहे सविताताई. नातवंड सुमित, विशाल, अविनाश, साईल आणि नाती आहेत सायली आणि साक्षी आणि स्वरूप. हा बघा गुंजा परिवार हा मोठा परिवार, पण ह्या मोठ्या परिवारातून प्रत्येकाला आहे ना एक दिवस जावंच लागतं. ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा ठरलेलाच आहे. माऊली ज्ञानेश्वरी सांगतात देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणू नये धनंजयाची या परी. जन्म आणि मृत्यू हे 2 सोहळे हे प्रत्येकाला पार करावेच लागतात. म्हणून आईंच्या वर्ष श्राद्धानिमित्त ही गोड अशी कीर्तनरूपी सेवा आयोजित केली आणि आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता सुंदर अशी साथ संगत करतायत. ज्यांनी मृदंगावरती नुसती थाप जरी मारली सुंदर असा विठ्ठल विठ्ठल ध्वनी बाहेर निघतो ना, अशा आमच्या हरिभक्त परायण यशोदाताई यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि गोड अशी ज्यांनी इथे चाल गायली बघा आपल्या महाराष्ट्राचं वैभव गान कोकिळा हरिभक्त परायण आमच्या मंगलताई गतीर आणि त्यांना सोबतच्या साथ देत आहे सुंदर अशी गान कोकिळा आपल्या महाराष्ट्राचं वैभव आपल्या नांदगाव तालुक्याचं वैभव हरिभक्त परायण आमच्या राणीताई दौंड आणि त्यांना गोड अशी बघा ही भजनाची साथ देत आहेत ना, तर आमचं ब्रह्मचित कला भजनी मंडळ मनमाड यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. इकडे विनयकरी ताई असतील आमच्या आणि दादा गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. लाडकी लेक मी संताची ओ लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची ओ लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची ओ लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची ओ लाडकी लेक मी संताची माझ्यावरी गोवा भाऊताई माझ्यावरी गोवा भाऊताई लाडकी लेक मी संताची ओ लाडकी लेक मी संताची ओ लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची ओ लाडकी लेक मी संताची. आणि तुम्ही सगळे श्रोते वर्गाने लक्षात ठेवा जिथं जिथं विठ्ठल विठ्ठल भजन येईल ना तर हाताने टाळी आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायला विसरायचं नाही, कारण विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा हा सुख सोहळा नाही, तो आज आपण इथं अनुभवतोय. म्हणून मुखाने नामस्मरण हाताने टाळी वाजवायला विसरायचं नाही. बघा जशी संसारामध्ये पती पत्नीची साथ हवी असते तशीच परमार्थात सुद्धा पती पत्नीची साथ हवी असते. माझे पतिदेव महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ चांदवड तालुका अध्यक्ष हरिभक्त परायण राजेंद्र काळे यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि गोड असं आमचा अमोल दादा आहेत ना, अमोल दादाही घरी येऊन आला, अमोल दादाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. आज आपण हे कीर्तन इथं ऐकतोय पण आपल्याला भविष्यात
सुद्धा हे कीर्तन भक्तिरंग चॅनल ह्या चॅनलला ऐकायला भेटणार आहे, म्हणून शूटिंग करता त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. विठ्ठल आमच्या ब्रह्मचित कला महिला भजनी मंडळासोबत आलेले आमचे दादा, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. दोघांनाही खूप खूप धन्यवाद. बघा काय म्हणतात हो नाथ बाबा ह्या अभंगामध्ये, अरे आवडीने भावे हरिनाम घेसी. तू जर भगवंताचं नाव आवडीनं घेतलं ना, मग काय होईल, फायदा काय हो त्याचा. कलियुग आहे, कलियुगातले लोक आमच्या संत महात्म्यांकडे गेले, विचारू लागले, ठीक आहे हो नाथ बाबा, तुमच्या भगवंताचं नामस्मरण आम्ही आवडीनं करू, पण आमचा फायदा विशेष असा काही आहे का. नाथ बाबा म्हणतात, बाबा तुझी चिंता त्यासी सर्व आहे, आपण फक्त त्याचं नाव घ्यायचं, आपली सगळी चिंता तो करतो. अरे मग जैशी ती बघा, नाथ बाबा पुढच्या चरणामध्ये काय म्हणतात, अरे जसं भगवंतानं ठेवलं ना तसं राय बाबा, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. कोणत्याच गोष्टीचा तू खेद करू नको, वाईट मानून घेऊ नको, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. अरे तो पती लक्ष्मीचा आहे बाबा, सगळ्या जीवांचा सांभाळ करतो, तुझा का सांभाळ करणार नाही, तुला मोकलून देणार नाही. पण काय कर, तू जशी तुझी परिस्थिती असेल तशा परिस्थितीत तू आनंदाने राहा. मग फायदा काय होईल एवढं सगळं केलं तर. मग नाथ बाबा शेवटच्या चरणात सांगतात, अरे बाबा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, आपल्या प्रारब्धाचा किती मोठा भोग असू द्या, पण तो नाश कशाने होतो, तर हरी कृपा, त्या भगवंताची कृपा आपल्यावर झाली ना, तर त्या प्रारब्धाचा भोग सुद्धा दूर करण्याची ताकद कशात आहे, माझ्या भगवंताच्या नामस्मरणात आहे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल नाथ बाबा याच्यामध्ये म्हणजे संतांना काय आवडतं, संतांची आवड सांगताय, भगवंताची आवड सांगताय. आता संतांची आवड वेगळी, भगवंताची आवड वेगळी, आपली आवड वेगळी. आपली आवड काय हो, आपण भगवंताचं नामस्मरण करतो, कशासाठी करतो, फायद्यासाठी करतो. बाबा मी तुझं एवढं नामस्मरण कर, एवढं तुझं पारायण करेल, माझा मुलगा जॉबला लागू दे, मुलीचं लग्न होऊ दे, घरात सत्यनारायणाची पूजा करेल. पण कशासाठी, अरे सत्यनारायणाची पूजा केली ना तर माझ्या घरातलं संतानही वाढू दे, आणि घरात गुरु म्हणजे यशोदाताईसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी होऊन द्या. कारण गायन करणं, मृदुंग वाजवणं एवढं सोपं नाही हो दादांना ताईनं. म्हणून जिथे जिथं प्रमाण आवडत सुरुवातीलाही सांगितलं मी, सुंदर टाळी वाजवून आणि त्यांचं स्वागत करायचं म्हणजे आम्हाला पण अजून हुरूप येतो की आपण जे सांगतोय ना ते श्रोत्यांच्या हृदयापर्यंत जाते. म्हणून आपली आवड वेगळी, संतांची आवड वेगळी, भगवंताची आवड वेगळी. तर आपली आवड ही म्हणजे टुकुआई ह्या गुंजाळ परिवाराला सोडून गेल्या ना, येतानाच आमच्या सवितामाईने सांगितलं, या ताईंनी आहे ना सुंदर असा भाजीपाला शेतामध्ये पिकवायचं. जसे माझ्या सावतो बाबांनी भाजीपाला शेतामध्ये पिकवला ना, या ताईंनी सुद्धा सुंदर असा भाजीपाला शेतामध्ये पिकवायचा आणि तो बाजारात न्यायचा. मग ताईंनी आपला भगवंत कशात पाहिला हो, जसा सावतो बाबांनी कांदा मुळा भाजीत भगवंत बघितला होता ना, तसं ठकूताईंनी सुद्धा त्या कांदा मुळा भाजीमध्ये, त्या याच्यामध्ये, त्या भाजीपाल्यामध्ये माझ्या ताईंनी आहे ना भगवंताला बघितलं. कांदा 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 मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा 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 मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा
मामा. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. आपल्याला नाही नामस्मरणाला वेळ भेटत, पण जे काम आपण करतोय त्याच्यामध्ये भगवंताला बघितलं ना तर ते भगवंताचं नामस्मरण आपण आवडीनच करतो. मग माझ्या भगवंताला काय आवडतं बरं? माझ्या भगवंताला आवडतं त्याचं नामस्मरण केलं, गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ आणि कपाला गोपीचंदनाचा टिळा. हे माझ्या भगवंताला आवडे देवासे आवडे देवासे तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी बाळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. हे माझ्या भगवंताला जास्त आवडतं. आणि कपाळाला जर आपण गोपीचंदन टिळा लावला फायदा काय होतो बघा. माणसाच्या जीवनामध्ये कोणता तरी नियम असावा. असंच एका गृहस्थांच्या घरी एक संत महात्मे गेले आणि सांगू लागले, बाबा अहो जीवनामध्ये तुम्ही काहीतरी नियम करा. हे म्हटले माझं दुकान आहे, मला नियम करणं शक्य नाही. अहो गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, तेही करणं शक्य नाही. मग खोटं बोलणं सोडा. दुकानदार म्हटले अहो खोटं बोलल्याशिवाय तर माझा धंदाच चालत नाही, खोटं बोलावंच लागतं व्यवसायामध्ये, तेही शक्य नाही. मग कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावा. दुकानदार म्हटले तेही शक्य नाही, कसं करणार? मग यांनी हे केलं. ते दुकानदार दादा म्हटले आमच्या समोर नाही कुंभार दादा राहतात आणि रोज कपाळाला गंध लावतात. ते त्यांचा कपाळाचा गंध मी बघितला तर चालेल का? तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती दे कष्टविधी परोपकारे. संत म्हटले ठीक आहे बाबा, अशाने तरी तुझ्या सुधारणा होईल. बघ समोरच्या कपाळाचा गंध बघ. मग हे तयार झाले. रोज सकाळी यांनी उठायचं आणि समोर कुंभार दादाच्या कपाळाला गंध आहे का काय हे बघायचं. पण एक दिवस असं झालं, म्हणजे नियम चुकू द्यायचा नाही ना. कुंभार दादा सकाळी लवकर उठले आणि आपले गाढवं घेतले, कारण आता सारखं काही पूर्वीच्या काळी जास्त ट्रॅक्टर वगैरे नव्हते. मग वाळू वगैरे आणायची म्हटलं काही म्हटलं ती कशावर आणायला लागायची? ते गाढवांवर आणायला लागायची. ह्या कुंभार दादाने ना आपले गाढवं घेतले आणि सकाळी सकाळी लवकर पहाटेच जंगलामध्ये निघून गेले. दुकानदार दादा उठले आणि विचारू लागले, ओ ताई दादा कुठे गेले? ओ कुंभार दादा कुठे गेले? त्या ताईने सांगितलं कुंभार दादा जंगलामध्ये गेले. लवकर गेले, सकाळी उठले, पहाटेच गेले. यांचा नियम काय होता? काय नियम होता ऐकताय ना? कुंभार दादाच्या कपाळाचा गंध बघितल्याशिवाय चहा सुद्धा प्यायचा नाही, काहीच करायचं नाही. आता हे म्हटलं अरे बाबा जंगलात का होईना जावं लागेल, कुंभार दादाच्या कपाळाचा गंध बघावं लागेल. हे दुकानदार दादा उठले आणि जंगलामध्ये गेले. कुंभार दादा आपल्या आपल्या याच्यामध्ये माती खोदत होते आणि नेमकी हे गेले इकडनं. दुकानदार दादा गेले आणि दुकानदार दादा त्यांना म्हणू लागले, पहिला बर का ओ कुंभार दादा, बघितलं. कुंभार दादाला तर काही कळेना. नेमकी यांनी बघितलं म्हणायची वेळ आणि कुंभार दादाला तिकडून धनाचा हंडा सापडायची वेळ एकच झाली. हे म्हणायचे बघितलं आणि तिकडे कुंभार दादा तर गडबडून गेले. कुंभार दादा म्हटले, ओ दुकानदार दादा याच्यातलं अर्ध घ्या, पण गावात जाऊन काही बोबाटा करू नका, इकडे या. मग यांना वाटलं अरे काय अर्ध घ्या नेमकी? कुंभार दादा गेले तर तिथं धनाचा हंडा भेटला. कशामुळे? फक्त कुंभार दादाच्या कपाळाचा गंध बघितला तर दुकानदार दादाला काय भेटलं? अर्धा धनाचा हंडा. माझा दृष्टांतच आपला सिद्धांत आहे का याच्यातला. आपल्यालाही पूर्ण धनाचा हंडा भेटवायचा असेल, धनाचा हंडा म्हणजे हरिनामाचा धनाचा हंडा भेटवायचा असेल आणि त्या भगवंतापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल ना, आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये काहीतरी नियम केला पाहिजे. तो नियम केला ना
अहो भगवंत तर राहतो, भगवंताची पत्नी सुद्धा आपल्या जवळ येऊन राहते. मग माऊली हरिपाठा सुंदर प्रमाण देतात. नित्यने मनामी ते प्राणी, नित्यने मनामी तो प्राणी दुर्लभ. 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 लक्ष्मी नित्यनेम नावे ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. एकदा सांगूनच येते का कीर्तनात कथेत प्रवचनात का टाळी वाजून नामस्मरण करायचं, का इतका अभ्यास करते मी दादांनो ताईंनो सांगते. आपल्या हातावर धन रेषा असते, भाग्य रेषा असते, ती कुणाच्या हातावर नसते, कुणाच्या हातावर पुसटशी असते. म्हणजे जेव्हा आपण कथेत कीर्तनात सुंदर नामस्मरण करून टाळी वाजवतो ना, तर आपल्या हातावरची धन रेषा भाग्य रेषा खुलल्या जाते. मग स्वार्थ साधून परमार्थ आहे का नाही. मग आता वाजवा जोरात टाळी. विठ्ठल म्हणून माझ्या भगवंताचं नामस्मरण आहे ना, आपल्या सवडीनं करू नका, तर आवडीने ते भगवंताचं नामस्मरण करा. हेच नाथ बाबा अभंगाच्या प्रथम चरणात सांगताय. आवडीने भावे हरी अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. खरोखर भगवंताचं नामस्मरण आपण आवडीने घेतो का हो? आणि आता तर बघा आपल्याला पर्वणी आली आहे,
हा मार्गशीर्ष महिना ना प्रत्यक्षात भगवंताची विभूती आहे. 8व्या अध्यायात भगवंत विभूती योगा सांगतात. मासाना मार्गशीर्ष 12 महिन्यांपैकी मराठी महिन्यात कोणता महिना जास्त पवित्र असेल तर हा मार्गशीर्ष महिना जास्त पवित्र आहे. मग या महिन्यामध्ये किंवा वर्षभर भगवंताचं नामस्मरण आवडीने कर. पण आपण काय करतो, श्रावण महिना आला की माझ्या भोले बाबांच्या मंदिरामध्ये अभिषेकसाठी इतकी गर्दी भोले बाबांना थंडी वाजून जात असेल. गेला श्रावण महिना पुढे नवरात्री आले की नवरात्री मध्ये आपण आई भगवतीची उपासना करतो. मला एकच सांगायचंय, वारानुसार आपण भगवंत बदलतो, वारानुसार भक्ती बदलतो. सोमवार आला की भोले बाबांची भक्ती, आला मंगळवार की कुणी हनुमंतरायाची करता, देवीची भक्ती करता. मंगळवार गेला, आला बुधवार, बुधवारी आपण करतो काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. बुधवार गेला पुढे गुरुवार आला की गुरुवारी आपण आहे ना घेऊन निघालो दत्ताची पालखी, दत्तात्रेय भगवंताचं नामस्मरण करतो. पुढे शुक्रवार आला परत आई भगवतीची उपासना करतो. शनिवारी हनुमंतरायाची उपासना आणि रविवारी वारी येते कुणाची मा वारी हो वारी माझ्या मनाची वारी हो वारी माझ्या मनाची रविवारी आपण मल्हारीची वारी खंडेरावाचं भजन करतो. अरे रोज बघा एकच रुपये भगवंताचे, फक्त वेगवेगळ्या अवतारामध्ये भगवंताने हे करून अवतार घेऊन आणि अवतार कार्य संपवलंय. पण आमचे माऊली हरिपाठात एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी. भगवंताला भक्ती करत असताना ना समोर त्या पांडुरंग परमात्म्याला आपल्या समोर ठेवा. पण आपलं असं आहे अमावस्येची रात्र असावी आणि आपल्याला प्रवास करायचा असावा आणि नेमकी कोणीतरी गावातून सांगितलेलं असावं की स्मशानभूमी पाशी ना खूप मोठं भूत राहतं, त्या चिंचेच्या झाडावर मोठं भूत राहतं. मग आपण काय करतो, त्या स्मशानभूमी पासून नेमकी अमावस्येच्या दिवशी आपल्याला जायची वेळ यावी. आपण काय म्हणतो, राम 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 राम. पण किती वेळ, ती स्मशानभूमी पार होईपर्यंत नेमकी स्मशानभूमी मध्ये जाऊ द्या आणि ते विचार आपल्या डोक्यात येतात इथं काय राहतं, भूत राहतं. आणि नेमकी ते चिंचेचं झाड समोर येऊ द्या आणि चिंचेचं झाड समोर आलं आणि त्या चिंचेच्या झाडावर बसलेला होता एक पक्षी. तो पक्षी आपल्या पंख फडफडायचा, मग ती चिंचेचे पानं हलवायचे. याला काय वाटलं, होई ना हो इथं मोठं भूतच बसलेलं आहे. अहो ते भूत तरी जाईल, पण हे पंढरपूरचं विटेवरचं भूत इतकं मोठं आहे ना, हे भूत पाठीमागे लागलं की काही केलं सोडत नाही. भूत जबर मोठं ग बाई, भूत जबर मोठे ग आमच्या संतांनी त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला भूत म्हटले. ओ पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे, इतकं झडपत हे पंढरीचं भूत तर काही केल्या सोडत नाही. आपल्या सगळ्यांना कोणत्या भूताने झपटलं, पंढरपूरच्या भूताने. म्हणून आपण इथे धर्म मंडपामध्ये येऊन बसलो.
म्हणून झपाटून द्यायचं असे त्या माझ्या पंढरपूरच्या भूताना झपाटू द्या आणि आवडीने त्या भगवंताचं नामस्मरण करा. बघा संत महात्म्याने नामस्मरण केलं आणि आपल्याला जर भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल आपल्याला संगत कोणाची करावी लागेल बरं? अहो संतांची संगत करावी लागेल. कशी बघा, मुंगी होती बसलेली आणि त्या मुंगीनं विचार केला की मला दिल्लीला पोहोचायचं म्हणजे जायचं दिल्लीला. तिच्या बाकी मैत्रिणींना सांगू लागली ती. मग तिच्या बाकी मैत्रिणींनी तिला दुजोरा द्यावा, सांगावं ना बाई तू दिल्लीला चालली तर चांगलं होईल. त्या बाकी मैत्रिणी तिच्या म्हटल्या अगं बाई दिल्ली का जवळ आहे का ग? एवढ्या आपल्याला मंडपाला प्रदक्षिणा मारायची म्हटली, पूर्ण एक दिवस निघून जातो, कशी पोहोचतील तो दिल्लीला? पण मुंगी हुशार होती. ती मुंगी म्हटली मी जाणार म्हणजे जाणार, दिल्लीला जाणारच. मग इकडे गप्पा चालू होते, एक जणाला दिल्लीला जायचं होतं, तिने ऐकलं. ही मुंगी हुशार असल्यामुळे ना त्याच्या शर्ट वर जाऊन बसली. मग परत विचार केला रे आपण शर्ट वर जाऊन बसलो पण जीव मुंगीचा केवढासा राहतो? एवढी राहते का मुंगी? केवढी? एवढासा जीव आपला. थोडं जरी हवा वारा वगैरे आला आपण उडून जाऊ. मुंगी हुशार असल्यामुळं ज्याला दिल्लीला जायचं होतं ना त्याच्या शर्टच्या खिशात जाऊन बसले. माझ्या दादांनो ताईनं त्या मुंगीला कुठे रिझर्वेशन करायची गरज पडली नाही, तिकीट काढायची गरज पडली नाही. पडली का मंगलताई काही गरज? काहीच पडली नाही गरज तिला. सुंदर रेल्वेचा प्रवास सुरू झाला आणि ज्याला दिल्लीला पोहोचायचं तो दिल्लीला पोहोचला. इतकं सुंदर संसद भवन होतं तिथलं आणि त्या संसद भवनामध्ये ना थोड्याच वेळात मोदी साहेबांची एंट्री होणार होती. मुंगीनं बघितला रे काय सुंदर आहे सौंदर्य, काय सुंदर दृश्य आहे. पण माझ्या मैत्रिणी मात्र घरी राहून गेल्या. त्या माझ्या मैत्रिणी आल्या पाहिजे इथं पण आल्या नाही ना. त्या मुंगी हुशार असल्यामुळे ना ती घरून मोबाईल न्यायला विसरली नव्हती. मोबाईल मुंगी घेऊन गेली. तिथं गेली ती मुंगी आणि संसद भवनामधून आपल्या घरच्या मैत्रिणींना व्हिडिओ कॉल केला. जेव्हा व्हिडिओ कॉलवर त्या बघू लागल्या त्या मैत्रिणी आणि मग विचार करू लागल्या बाई आपली मैत्रीण सांगत होती ग आपण तरी दिल्लीला गेलो असतो, किती सुंदर सौंदर्य आहे, काय त्याचं वैभव आहे तिथलं दिल्लीचं. आता माझा दृष्टांत संपला दादांनो ताईनो. सिद्धांत आहे काय दृष्टांतातला? ती मुंगी जशी तिने संगत केली दिल्लीला राहणाऱ्याची ती कुठे जाऊन पोहोचली? दिल्लीला जाऊन पोहोचली. आता आपल्या आयुष्यातली दिल्ली कोण? मोक्षरूपी दिल्ली ही आपल्या आयुष्यातली आहे. मग त्याच्यासाठी मोक्षरूपी दिल्लीला जाऊन आपल्या जीवनातले मोदी साहेब कोण आहे? माझा भगवंत आपल्या जीवनातले मोदी साहेब आहे. आणि तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल दारुड्याची संगत करून होईल का? धरावे संता म्हणून दारुड्याची संगत केलेला तो आपल्याला तिथपर्यंत पोहोचवणार नाही. एकच वाक्य लक्षात, अरे जाम से जाम पीने से क्या फायदा, रात को पियोगे सुबह उतर जाएगी, एक बार हरि नाम का प्याला तो पी लो, तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी, तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी. एकच वेळा या आणि हरि नामाचा प्याला प्या. ते पंढरपूरचं भूत आपल्याला सोडू शकत नाही हो. जशी ती मुंगी तशी दिल्लीला घेऊन गेली ना तशा आमच्या सवितामाईंनी खूप प्रयत्नाने आहे ना आणि त्यांना बघा साथ लाभली. ते हरिभक्तपरायण आपल्या महाराष्ट्राचं वैभव असणारे सदगीर महाराज प्रत्येक गावोगाव त्यांनी ना सुंदर महिला भजनी मंडळ तयार केले. कारण
आमच्या गुरुमाऊलींना महाराजांना माहितीये, स्त्री जर परमार्थात आली ना, स्त्री आपलं पूर्ण घर सुधारू शकते. म्हणून माईने सुद्धा खूप अट्टहास करून आहे ना सुंदर असं हे ब्रह्मचित कला भजनी मंडळ तयार केलं. आणि माझी इच्छा होती, माईचं माझं कायम बोलणं व्हायचं, माई बाहेर तर कार्यक्रमाला जातो का, बाहेर तर खूप भजनी मंडळ साथ देतं, खूप म्हणजे गुणीजन वगैरे असतात, पण कधीतरी आपल्याही मैत्रिणींमध्ये आणि सुंदर जर तुम्ही जर खूप साथ केली ना तर खूप छान वाटेल. म्हणून अट्टहासाने ना आज सुंदर असा हा योगायोग जोडून आला. परत भजनी मंडळासाठी आमच्या एका जोरदार टाळी मिळवल्या. आणि आमच्या मंगलताई सुद्धा बघा एवढ्या सकाळी सकाळी थेट इगतपुरीहून आल्या. तुमचा प्रवास सोपा आहे हो, पण आम्हाला घराच्या बाहेर पडायचं म्हटलं ना घरातलं सगळंच आटोपून निघावं लागतं, तसं काही कोणी निघू देत नाही ना. म्हणून हे गायन वादन करणं इतकं सोपं नाही ना झालं, पण भगवंत बरोबर करून घेतो. म्हणून संतांचे पाय आपण पकडा. बघा खालच्या त्या वयाच्या मध्ये कुळामध्ये संत जन्माला आले चोखोबाराय माझे, खूप भगवंताची भक्ती करायचे, पण त्यावेळेचे कर्मठ ब्राह्मण ना माझ्या चोखोबारायांना भगवंताच्या मंदिरातच जाऊ देत नव्हते. काय करावं, अरे भगवंताचं नामस्मरण आपण केलं ना त्याला काळजी लागून राहते. एक दिवस भगवंत स्वप्नामध्ये गेले चोखोबारायांच्या, चोखा, अरे चोखा उठ बाबा, तू माझ्या मंदिरात येऊ शकत नाही ना, पण बघ रात्रीची वेळ, सगळे पुजारी झोपलेले, तू आता मंदिरामध्ये ये आणि सुंदर पैकी माझं दर्शन घे. चोखोबारायांना स्वप्न पडलं, अरे खरं का खोटं नेमके, पण चोखोबाराय माझे चोखोबाराय उठले आणि भगवंताच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गेले. हो भगवंताने चोखोबाराय दोघांचा सुंदर असा संवाद चालू होता. आणि माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीत म्हणतात, आपण भगवंताला शरण गेलो ना, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी न मी जन्म मरण, या लागी शरणागत शरण्य मीची एको. ते तिथं मंदिरामध्ये गेले, भगवंताचा आणि चोखोबारायांचा संवाद चालू होता. पण नेमकी एका पुजाऱ्याने ऐकलं आणि बघितलं समोर शब्द कानावर पडताय, भगवंत चोखोबारायांसोबत बोलतायत. आणि बघितलं, अरे भगवंत तर विटेवरती उभे, पण हा चोखोबा आला कसा मंदिरामध्ये नेमकी, याला तर यायला बंदी घातलीये. अहो तो पुजारी उठला, कसलाही विचार त्या पुजाऱ्याने केला नाही. हो दादा ताई न बर का यशोदाताई, दान दिशी यशोदाताई, दान दिशी ना त्या चोखोबारायांच्या गालामध्ये लावले, पुजाऱ्याने गालामध्ये लावली आणि गालामध्ये लावली. आणि त्याचे बोट जे आहेत ना, त्याचे बोट मला चोखोबारायांच्या गालावर मारलेली, ते माझ्या भगवंताच्या गालावरती ते बोट उमटले. मग बघितलं त्या पुजाऱ्याने, अरे आपण तर चोखोबारायांच्या गालात मारली, पण हे तर भगवंताच्या म्हणजे गालावरती बोट उमटले कसं. पण तेवढ्याने सुद्धा ते पुजारी थांबले नाही. हो माझ्या चोखोबारायांना पंढरपूर सोडायला लागला. चोखोबाराय म्हटले, अरे ठीक आहे रे, नाही तुम्हाला मंदिरात येऊ द्यायचं ना, पण मी चंद्रभागेच्या त्या पहिल्या तीरावरती राहतो, तरीही ऐकते ना त्यावेळेचे कर्मठ ब्राह्मण पुजारी ऐकते ना. माझ्या चोखोबारायांना शेवटी मंगळ वेढ्यामध्ये जाऊन राहावं लागलं. अरे भगवंतापासून लांब गेले ना, चोखोबारायांना खूप वाईट वाटायचं, पण करावं काय. सुंदर असा संसार सुरू झाला. आणि त्याच वेळेस आहे ना नेमकी माझ्या चोखोबारायांची पत्नी सोयराबाई गरोदर राहिल्या. सोयराबाई आता गरोदर राहिल्या. सोयराबाईचे बालपणाचे दिवस भरत आले, पण पंढरपूरची वारी पुढे होती आणि पंढरपूरची वारी आली आणि हे चोखोबाराय हाय पंढरपूरच्या वारीसाठी निघाले. सोयराबाई म्हणायच्या, ओ पती परमेश्वरा, अहो नका हो जाऊ तुम्ही, माझे बालपणाचे दिवस भरत आले, आपल्या दोघांशिवाय घरात कोणी सुद्धा नाही. हो कोण करणार माझं बालपण. अगं जावं लागेल सोयरा, मला जावं लागेल ग, माझ्या वारीसाठी, माझ्या भगवंताच्या वारीसाठी मला जावं लागेल. निघाले, पण सोयराबाईनं एकच सांगितलं, पती परमेश्वरा, जातायत ना तुम्ही भगवंताच्या वारीसाठी, पण एक उपकार माझ्यावर करा. हो तुमची बहीण म्हणजे माझी ननंदबाई आपल्या वैस राहतात ना निर्मलाबाई, त्या वैंसला माझ्या बाळपणासाठी पाठवून द्यावं, तुम्ही निवांत मनाने जा. अहो चोखोबाराय दादांनो ताईंनो घराच्या बाहेर पडले आणि दिंडी जाताना बघितली पंढरपूरला. त्या दिंडीमध्ये सुंदर सुंदर असं राम कृष्ण हरीचं भजन चालू होतं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय
पायाने दादाला ताईनं ते दिंडीतलं रामकृष्ण हरीचं भजन ऐकलं आणि असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विधे भोगू दशा. आणि चोखोबारा या देहावरती सुद्धा राहिले नाही आणि पंढरपूरच्या दिशेने ती वारी चालली होती, दिंडी चालू होती. त्या दिंडीमध्ये माझे चोखोबारा त्याच्यात सहभागी झाले. लक्षात सुद्धा नाही घरी आपली पत्नी गरोदर आहे, पत्नीचं बाण पण जवळ आलं तर काही चोखोबारा यांच्या काहीच लक्षात नाही. पण इकडं आपण भगवंताचं नाम स्मरण करतो ना, तिकडं काळजी माझ्या विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याला लागलेली असते. हो दादा ताईंनो, चोखोबारा त्या दिंडीमध्ये चालताय आणि इकडं सोयराबाईला आहेत ना, अहो गरोदरपणाच्या बाणपणाच्या कळात चालू केल्या. काय करावं, माझे पती परमेश्वर तर सांगून गेले की मी वैसाला पाठवून देतो. भगवंताला काही कर्मे ना विटेवरती. माझ्या भगवंतानं पहिल्यांदा काय केलं, पाटलाचं रूप घेतलं आणि त्या सोयराबाईच्या जिथं चोखोबारा यांची झोपडी होती तिथे आले आणि तिथं येऊन दरवाजा वाजवू लागले. पण सोयराबाईनं बघितलं गावचे पाटील आहेत. ती म्हटली, पाटील बुवा माझे पती देव घरी नाहीये, तुम्हाला घरात येता येणार नाही. भगवंतानं विचार केला, अरे इतक्या वेदना होत आहेत पण आपण पाटलाचं रूप घेऊन गेलो, आपल्याला सोयराबाईला काही घरात येऊ दिलं नाही. माझ्या भगवंतानं जे जे इच्छी मन ते पूर्वी नारायण. भगवंत परत पंढरपूरला गेले आणि माझ्या रुक्मिणी मातेला म्हणू लागले, रखमाई ए रखमाई चल ना ग माझ्या सोबत, चल बाई. अगं माझ्या भक्ताच्या पत्नीचं बाणपण करायचंय, त्याच्यासाठी ना स्त्रीची गरज आहे ग. रखमाबाई माता म्हटली, ओ पती परमेश्वरा असे काम करण्यात माझ्याकडे वेळ नाही हो, तुमचे भक्त जाणे आणि तुम्ही जाणे. माझ्या भगवंतानं काय केलं असेल दादांना ताईनं, अहो सुंदर पितांबर काढला, साडी घातली. साडी कसली हो, पूर्वीचे दिवस आठवाना. एक नववार पातळ ते 2 ठिकाणी फाडलं, ते भगवंताने घातलं. कपाळावर मोठं कुंकू लावला, हातभर बांगड्या घातल्या आणि जे जे साहित्य लागतं ना बाणपणासाठी ते एका पिशवीमध्ये भरलं. ते साहित्य पिशवीमध्ये भरून भगवंत रूपी आता ही निर्मळाबाई म्हणजे चोखोबारा यांची बहीण सोयराबाईच्या तिथे आली आणि म्हणू लागली, वहिनी वहिनी बुगडा आमच्या चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वहिनी उघडा दार हाका मारी. म्हणजे भगवंत त्या चोखोबारायांच्या झोपडी पुढे गेले, दरवाजा वाजवू लागले. सोयराबाईने दरवाजा उघडला, आनंद झाला. वैस वैस आलात तुम्ही, तुमच्या भावाला सांगितलं होतं वैस परत झाला, आलात तुम्ही. माझ्या भगवंतानं किती खालचं काम केलं, किती खालच्या दर्जाचं काम भक्तासाठी केलं दादांनो ताईंनो. माझ्या चोखोबारायांच्या पत्नीचं सोयराबाईंचं बाणपण केलं आणि ते सगळे कपडे जे होते ना, कपडे रोज स्वच्छ धुवावे, वाहत टाकावे, माझ्या सोयराबाईला शेगडी घालावी. भगवंत जर एका भक्तासाठी म्हणजे बघा स्त्री बनून येतात आणि स्त्रीचं त्या भक्ताच्या पत्नीचं बाणपण करतात. मग आजची ताई जर माझी परमार्थामध्ये आली, सुंदर कीर्तन करते, गायन करते, सुंदर इथं भजनी मंडळ उभे, आमच्या ताई सुंदर अशा मृदंग वाजवत आहे, माफी मागून बोलते. मग का त्या स्त्रीनं परमार्थात येऊ नये दादांनो ताईंनो सांगा ना. एखाद्या ग्रंथात जर असा उल्लेख आलेला असेल ना, स्त्रीने कीर्तन करू नये, परमार्थ करू नये. अरे माझी जनाबाई मीराबाई किती भगवंताचं नाम स्मरण केलं
तर भगवंत त्यांच्यासाठी धावून येत होते. इथंही स्त्री उभी राहिली तर तेच सांगते. आता गायन करताय आमच्या ताईन, त्या वेगळं गायन करताय का काही? म्हणून दादांनो ताईंनो, जेव्हा श्री परमार्थात एक सुरुवातीला सांगितलं मी पूर्ण घर ती परमार्थ करील, पण आपलं गाव सुद्धा परमार्थामध्ये आले म्हणून स्त्री सुद्धा परमार्थात येणं तितकंच गरजेचं आहे. व माझे भगवंताने ना बांधपण केलं त्या सोयराबाईचं. आणि आता जेव्हा चोखोबा राय तिकडून यायची वेळ झाली ना, तर निर्मळाबाई म्हणजे भगवंत रूपी निर्मळाबाई नेमकी नदीवरती कपडे धुवायला गेलेल्या होत्या. लांबून येताना बघितलं आणि धूम ठोकली, घराकडे आल्या आणि सोयराबाईला म्हणू लागल्या, वहिनी मला जावं लागेल का आता? अहो ननंदबाई थांबा ना थोड्या दिवस, तुमचे भाऊ येतील आता. अहो जरी परिस्थिती गरिबीची असली ना आमची, विठ्ठल सोयराबाई म्हणू लागल्या, अहो ताई वैस जरी आमची परिस्थिती गरिबीची असली, अहो नाही तुम्हाला साडी चोळी घेणं शक्य, पण निदान चोळी तरी घेतली असते, बांगड्या तरी भरल्या असत्या, तुमचे भाऊ आल्या होते थांबा. पण या निर्मळाबाईला वाटलं, अरे आता जर चोखोबाराय आले समोर, आपलं पितळ उघडं पडल्याशिवाय राहणार नाही. या निर्मळाबाईने तिथून धूम ठोकले आणि चोखोबाराय आपल्या याच्या झोपडीमध्ये आले आणि सोयराबाई म्हणू लागल्या, बरं झालं पती परमेश्वरा वेळेवर तुम्ही वैसाला पाठवून दिलं हो. अहो माझी सुंदर असं बांधपण केलं, कपडे धुतले, त्या मुलाचं नाव कर्ममेळा, आपल्या मुलाचं नाव कर्ममेळा ठेवलं. मग चोखोबाराय विचार करायला लागले, अरे मी तर वारीमध्ये दिंडीमध्ये चालायला लागलो, मी बहिणीच्या गावाला गेलोच नाही. नेमकी कोणती निर्मळाबाई आली. अहो देवघरापाशी गेले. देवघर बी कसलं हो, भगवंताला देवघरच लागतं असं काही नाही. एका ओंडक्यावरती माझ्या पांडुरंग परमात्म्याची मूर्ती ठेवलेली, लाकडाचा ओंडका, त्याच्यावर मूर्ती ठेवलेली. आणि त्या मूर्ती समोर गेले, माझे चोखोबा डसा 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 रडले हो त्या भगवंताच्या मूर्ती पुढे. भगवंता मी तुझ्या वारीसाठी आलो रे, पण माझ्यामुळं अरे तुला इतके कष्ट सहन करावे लागले भगवंता. इथून पुढे तुला माझ्यामुळं कष्ट होणार नाही भगवंता. मग भगवंत कशाच्या जोरावर आला हो? माझ्या चोखोबाराने नामस्मरण कसं केलं भगवंताचं? सवडीनं केलं का आवडीने? आवडीनं भगवंताचं नामस्मरण केलं ना, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तो भगवंत आपल्यासाठी धावून येत असतो दादांनो. म्हणून आमचे नाथबाबा म्हणतात, बाबा कोणत्याच गोष्टीचा खेद करू नको. हेच नाथबाबा दुसऱ्या चरणात सांगतात, नको खेद करू
ऐकत राहावं ताई, त्यांचं सुंदर गायन करताय. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा दानात असे. पण आपल्याला पती लक्ष्मीचा, आपल्याला लक्ष्मी आवडते पण तिचा पती आवडतो का? नाही आवडत. पण माझ्या त्या भगवंताच्या हातात आहे कुणाला आपल्या पत्नीला कुणाच्या घरी पाठवायचं. तुम्ही तरी पाठवाल का आपल्या पत्नीला? तुमच्या परवानगीशिवाय जाता येतं का? मला नाही जाता येत. पण तसं भगवंताच्या हातात आहे की आपल्या पत्नीला कुणाच्या घरी पाठवायचं. ते कुर्मदास बघा, आधीच कीर्तन चालू व्हायला वेळ झाला, काय सांगावं काय नाही असं होऊन गेला. आता मला वेळ सांगा किती वेळ कीर्तन करायचं. तर पैठण तीर्थक्षेत्री राहणारे हे कुर्मदास, हात नाही पाय नाही, सुंदर भानुदास महाराजांचं नाव. पैठणच्या वाळवंटामध्ये कीर्तन चालू होतं आणि कीर्तन चालू होतं वाळवंटामध्ये आणि भानुदास महाराज सांगत होते आलेल्या श्रोत्यांना, रे पंढरपूरचा महिमा वर्णन करून सांगत होते. जीवनामध्ये येऊन ना एकदा तरी पंढरपूरला जा आणि आपलं हे भाग्य उजळून घ्या. भानुदास महाराज सांगत होते. हे कुर्मदास, छोटासा कुर्मदास ऐकत होता ते, पण हात नाही पाय नाही, कसं जाणार पंढरपूरला? आईला विनंती केली, आई फक्त मला आजचा दिवस आहे ना गा, आजचा दिवस मला भानुदास महाराजांच्या कीर्तनामध्ये नेऊन घाल. आई म्हटली, अरे एवढा मोठा ठोंगडा झाला तू, 25 वर्षाचा बाबा, उचलत नाही रे मला, तू कसं नेऊन घालणार? आई एका लेकरानं हट्ट आईकडे करावा तर कुणाकडे करावं गाय? इथून पुढे त्रास देणार नाही, आई कृपा कर, मला आजचा दिवस फक्त कीर्तनामध्ये नेऊन घाल. कीर्तनामध्ये गेले हे आणि तिथं ऐकलं, सुंदर सुंदर असं पंढरपूरचं वर्णन ऐकलं आणि या कुर्मदासाला सुद्धा वाटू लागलं आपण सुद्धा पंढरपूरला जावं. पण जाणार कसं? नाथ बाबांना विचारलं, भानुदास बाबांना सांगितलं. भानुदास बाबा म्हटले, अरे तुला हात नाही पाय नाही, कसं नेणार तुला? पण हे कुर्मदास म्हटले, मी येणार म्हणजे येणार. आता बघा दिंडी निघाली ना तर मोबाईलला आपण व्हॉट्सअपला पुढे सांगतो किती वारकरी येणार आहे, एवढ्यांच्या जेवणाची सोय करा. पण पूर्वीच्या काळी काही असं नव्हतं. कुर्मदासानं काय करावं, मागच्या याच्यामध्ये दिंडी मुक्कामी ना मागच्या गावात परपटत लोटांगण घालत 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 पुढच्या गावामध्ये जावं आणि तिथं जाऊन दवंडे पिटवावी. ऐकाव ऐका ऐकाव ऐका, भानुदास महाराजांची दिंडी तुमच्या गावात थोड्याच वेळात येत आहे. त्यांच्या जेवणाची सुंदर अशी सोय करून ठेवा. सुंदर स्वयंपाक त्या गावचे वारकरी करून ठेवायचे, सुंदर वारकऱ्यांचे जेवण व्हायचे. पण हे कोण करतंय कुणालाही काही सांग पत्ता नाही. रोजचा नित्य नियम चालू झाला आणि लहुळ तीर्थक्षेत्री आले कुर्मदास. ओ त्राण राहिलं नाही, हो शरीरामध्ये काहीच त्राण शिल्लक राहिलं नाही. जशी निघाली ना पैठण तीर्थक्षेत्राहून तसं पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही. अरे जेवण करावं तर आपली शिसू कोण आवरणार? घरी आई आवरायची, हात नाही पाय नाही, कसं? आपल्याला तर सुंदर भगवंताने हात दिले पाय दिले, सुंदर नरदेह दिला, पण त्याची किंमत आपल्याला नाही. ते कुर्मदास निघाले. लहुळ तीर्थक्षेत्री आल्यावर त्राण राहिला नाही दादांनो ताईंनो, पुढे चालता येईना. आणि वारकऱ्यांना सांगू लागले, वारकऱ्यांनो एक उपकार माझ्यावरती करा. अरे त्या विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याला सांगा आता माझ्यामध्ये त्राण शिल्लक राहिलं नाही बाबा, माझाही नमस्कार त्या भगवंताला सांगा. वारकरी गेले तिथं, पण वारकऱ्यांनी बघितलं इकडं तिकडं, वारकऱ्यांनी बघितलं आता काय करावं बरं नेमकी. वारकऱ्यांनी सांगितलं, पण जसे वारकरी जवळ आले भगवंताने माझ्या खाली मान घातले हो. कारण वारकऱ्यांचं संतांचं कर्ज भगवंतावर झालेलं होतं. खाली मान घातली आणि भगवंताने खाली मान घातली आणि तेवढ्यामध्ये भगवंताला निरोप कळाला. दादांनो ताईंनो, आषाढी एकादशीला वारीला किती गर्दी असते हो पंढरपूर तीर्थक्षेत्री, विचार केला का? माझ्या भगवंताने विटेवरून खाली उतरले आणि इकडे माझे कुर्मदास विनंती करताय, पांगुळ झालो देवा
तीर्थक्षेत्री सांगितला. भगवंत विटेवरून उतरले आणि माझ्या कुर्मदासासाठी त्या लहुळ तीर्थक्षेत्री आले. ओ मागे पुढे उभा राहा, हे सांभाळीत आली आघात निवाराया. आजही आपण पंढरपूर तीर्थक्षेत्री आषाढी वारीच्या वेळेस जा. भगवंत आहे ना, आज सुद्धा त्या लहुळ तीर्थक्षेत्री येतात. कशाचा परिणाम? त्या भगवंताचं नाम स्मरण केलं तर मग सगळ्या जीवांचा तो भगवंत सांभाळ करतो. आपला सांभाळ करणार नाही का? सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोक लिहिलं ऐसे नाही. आता वेळ होत चालला, त्या भगवंत आपला सुद्धा सांभाळ करेल, पण कसं? जैसी स्थिती आहे तैशा परी राय बाबा. जशी समोरची परिस्थिती असेल ना, तसं तू त्याच्या स्थितीमध्ये राहा. तो भगवंत बरोबर एक ना एक दिवस आपल्यासाठी धावून येईल. त्या भगवंताचं आपण एकदा मोठ्या प्रेमानं भजन करूया. सगळ्यांनी वरती हात घ्यायचे आणि मला भगवंताचं सुंदर नामस्मरण करायचे असं वाटलं पाहिजे. ठकूबाईंना सुद्धा त्यांच्या आत्म्याला वाटलं पाहिजे खरोखर आज इथं पंढरपूर तीर्थक्षेत्र होईल. राधानताईनं सुंदर भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा रखुमाई, भगवंताचं नामस्मरण केलं आपण आवडीनं जर भगवंताचं नामस्मरण फायदा काय होतो? आपल्या प्रारब्धाचा सर्व भोग आहे ना, हा प्रारब्धाचा भोग संपून जातो. हेच नाथबाबा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं.
झाला, त्या हरीची भगवंताची कृपा झाली ना, अहो कसंही प्रारब्ध असू द्या पण त्याचा नाश करण्याचं सामर्थ्य माझ्या भगवंताच्या नामस्मरणात आहे. पण कधी आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भगवंताचं नामस्मरण घेतलं ना, मग भगवंत आपला जन्म मृत्यू रूपी फेरा जो आहे ना तो सुद्धा चुकवत असतो. अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला, पण श्राद्धानिमित्त ही कीर्तन रूपी सेवा आहे. वर्ष श्राद्ध म्हणजे काय? वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने जो विधी केला जातो ना त्याला म्हणायचं श्राद्ध. वरती पत्रिकेवरती असतं वर्ष श्राद्ध, खाली असतं पुण्यस्मरण. पुण्यस्मरण म्हणजे गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करणं, आठवण करणं, याला म्हणायचं पुण्यस्मरण. शास्त्रात याला एक शब्द आलेला आहे चट श्राद्ध. ही चट श्राद्ध म्हणजे ठकूबाई आई बरोबर आज वर्षभरापूर्वी गेल्या ना, बरोबर आज दुपारी 12 वाजता आर्यमा नावाचा पितर आहे. गरुड पुराणात सुंदर उल्लेख आलेला आहे. आर्यमा नावाचा पितर अंगुष्ठ एवढा आपल्या अंगठ्या एवढा देह धारण करून या मृत्यू लोकामध्ये येईल. जे पितरांसाठी आपण ताट वाढून ठेवलेले असतात तो त्या ताटातलं अन्न भक्षण करतो, परत आपल्या मार्गाला चालायला लागतो. म्हणून श्राद्धाची पूजा ही शक्यतो 12 वाजेच्या आत झाली पाहिजे. आणि श्राद्ध विधीसाठी आलेल्या पाहुण्यांना जे आपण जेवण देतो ना ते 12 वाजेनंतर दिलं पाहिजे. आणि असं जर आपण केलं नाही ना, शास्त्रशुद्ध पद्धतीने जर ही पूजा झाली नाही तर गीतेमध्ये म्हटलंय पतंती पितरम हेशा लुप्त पिंडोदक क्रिया. आपल्याला त्या पितरांचा दोष लागतो, पितरांचा दोष लागू नये म्हणून हा सर्व खटाटोप आपल्याला करावा लागतो. मग पहिलं वर्ष श्राद्ध कोणी केलं बरं? पहिलं वर्ष श्राद्ध माझ्या सीता मातेनं दशरथ राजाचं ते पितृगया या ठिकाणी केलं. का करावा लागला असेल? एका सुनबाईला हा विधी तुमच्या पुढे प्रश्न उभा राहिला असेल ना, तर ऐका. हे तिघही जण वनवासाला असताना जीवनात अडचणी यायला लागल्या. माझे प्रभू रामचंद्र भगवंत, सीता माता, लक्ष्मण भैया पितृगया या ठिकाणी गेले आणि पितृगया या ठिकाणी जाऊन आपल्या वडिलांचा श्राद्ध विधी करायचा. पण श्राद्ध विधीसाठी लागणारं सामान यांच्याकडे नव्हतं. मग काही ग्रंथात उल्लेख आलेला आहे दशरथ राजाचा एक हात वरती आला, काही ग्रंथात उल्लेख आलेला आहे राग रूपी दशरथ राजाचा आत्मा तो पितृगया या ठिकाणी आला आणि सीता मातेला विनवणी करू लागला, सुनबाई माझ्या श्राद्धाचा विधी टळल्या चाललाय, जे सामान उपलब्ध आहे त्याच्यात माझ्या श्राद्धाचा विधी कर. मग सीता मातेला ऐकावं लागलं. सीता मातेने हा श्राद्ध विधी केला, 12 वाजेच्या आत हा विधी केला. तिकडून हे दोघंही भाऊ सामान घेऊन आले आणि ब्राह्मण बुवांना विनंती केली, आता तरी आमच्या वडिलांचा श्राद्ध विधी करा. झालेला प्रकार माझी सीता माता सांगते. पण सीता मातेकडे कुणीही लक्ष दिलं नाही. उलट प्रभू रामचंद्र म्हटलं का तुला कोणी अधिकार दिला, कशासाठी तू हा विधी केला? सीता माता परत सांगते, पण नाही ऐकलं प्रभू रामचंद्राने. अहो या 5 जणांना सोबतीला घेऊन मी हा विधी केला, पाहिजे तर पती परमेश्वरा तुम्ही यांना विचारा. तरीही ऐकलं नाही. त्यावेळेस फाल्गु नदीला विचारलं, तिनं साक्ष दिली नाही. त्या फाल्गु नदीला शाप दिला सीता मातेनं. अगं पूर्वेकडून तर पश्चिमेकडे, डावीकडून तर उजवीकडे, जिथपर्यंत माझी नजर पोहोचली ना तेवढं पात्र कोरडं पडलेलं असेल. म्हणून आजही आपण पितृगयाला गेलो ना, फाल्गु नदीचं तेवढं पात्र कोरडं पडलेलं आहे. ज्या ब्राह्मण बुवांनी पूजा केली माफ करा, इथं कोणी ब्राह्मण बुवा बसलेले असेल, जो ग्रंथात उल्लेख आलेला आहे ना आम्ही स्वतः बघितला, तर त्या ब्राह्मण बुवांना सुद्धा शाप दिला, कलियुगामध्ये तुम्ही कधीही सुखी समाधानी राहणार नाही. कावळ्याला शाप दिला, कावळ्या इथून पुढे तुझा स्पर्श अशुभ मंगल मानला जाईल. तुळशीच्या रोपाला शाप दिला, इथून पुढे गया तीर्थक्षेत्री तुझं रोपट कधीच उगवणार नाही. गाईला शाप दिला, ज्या मुखाच्या बाजूने तू माझ्याशी खोटं बोलले ना ते मुखच अपवित्र बनेल. एकट्या वडाच्या झाडानं माझ्या सीता मातेच्या बाजूने साक्ष दिली. त्या वडाच्या झाडाला सीता मातेनं त्याला आशीर्वाद दिला, रे जे कोणी यात्रे करू येतील तुझ्या झाडाखाली बसून तपश्चर्या करतील ना त्यांची तपश्चर्या फलदायी ठरेल. म्हणून गौतम बुद्ध गेले, त्यांनी त्याच वडाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या केली आणि त्याच पितृगयाला जिथं बौद्ध गया ह्या नावानं सुद्धा ओळखायला लागले दादांना. मग वडील गेलेले असतील तर पितृगया ठिकाणी हा विधी करायचा. पण ह्या गुंजाळ परिवाराच्या आई गेल्या आहे ना, आईच्या पिंडदानाचा विधी, श्राद्धाचा विधी कुठे करतात? तो मातृगया ठिकाणी करतात. का करतात हे सुद्धा माहिती पाहिजे. अर्धवट माहिती मी सांगत नाही. मातृगया ठिकाणी कपिल मुनींनी आपल्या आईच्या पिंडदानाचा विधी तिथं केलेला आहे. आणि रेणुका माते जमदग्नी ऋषीचा रेणुकेचा पुत्र यांनी सुद्धा हा विधी जो आहे ना आपल्या आईचा परशुरामानं
तो मातृगा या ठिकाणी केलेला आहे. कारण जमदग्नी ऋषींनी सांगितलं ह्याला की आत्ताच्या आता आपल्या आईचं धड शिरा वेगळं कर. मग वडिलांची आज्ञा म्हणून आहे ना परशुरामाला एका क्षणात आपल्या आईचं धड शिरा वेगळं केलं. अरे वडिलांची आज्ञा घ्या म्हणजे पाळली, पण आईचा तर मृत्यू झाला. मग जमदग्नी ऋषी म्हणू लागले, वा रे वा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. परशुरामा मी तुझ्या खूप प्रसन्न आहे, काय वरदान पाहिजे ते माग. परशुरामाने सांगितलं, बाबा माझ्या आईची हत्या घडली, या मातृहत्येचं पातक कशाने दूर होईल ते सांगा. जमदग्नी ऋषीने सांगितलं, मातृगा या ठिकाणी जा, तिथं आपल्या आईच्या पिंडदानाचा विधी कर. मग परशुरामाने आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून मातृगा या ठिकाणी गेले, आपल्या आईच्या पिंडदानाचा विधी केला. तर मातृहत्येचं पातक त्यांचं नाहीसं झालं. पण हा विधी कधी केलेला चालतो? गरुड पुराणात उल्लेख आलेला हा विधी 1 वर्षाच्या आत केलेला चालत नाही. तुम्ही वर्ष श्राद्धाच्या दिवशी जरी जाऊन तिथं हा विधी केला ना तरी चालतो, किंवा वर्ष श्राद्धानंतर कधीही गेले हा विधी केला ना तर हा विधी तिथं चालतो केलेला दादांनो. म्हणून अवश्य एकदा पितृगया मातृगया या ठिकाणी जा आणि आपल्या आईच्या वडिलांचा पिंडदानाचा विधी श्राद्धाचा विधी तिथं जाऊन करा. विठ्ठल विठ्ठल अनुभवाचे बोल सांगते. याच्या दिवाळी झाल्यावर आम्ही स्वतः पितृगयाला गेलो आणि पिंडदान करून आलो. अहो 63 पिंडदान आपल्याकडून तिथं ना ब्राह्मण 63 पिंडदान करून घेतात. आपल्या आजोबांचा पंजोबांचा वडिलांचा आजीचा आईचा आणि पणजीचा सगळ्यांचा, तो पण आत्या असतील मामा असतील मामी असतील कोणी मित्र असतील मैत्रिणी असतील आपले गुरुवर्य असतील, एवढंच नाही आपल्या गावात कोणी अपघाती गेला असेल आणि त्याच्या आत्म्याला शांतता प्राप्त झाली असेल ना, अशा सगळ्यांचा पिंडदानाचा विधी पितृगया या ठिकाणी ब्राह्मणांनी करून घेतला. एवढं धन संपत्ती कमवतो आपण, पण तीर्थयात्रेला जा, कारण पायी तीर्थयात्रा घडो देह संता घरी पडो आमच्या संतांनी सांगितलंय. म्हणून संपत्ती आपल्या सोबत येणार नाही, पैसा आपल्या सोबत येणार नाही. आपण इतरांसारखं इतरांशी कसं वागलो ना हे आपल्या सोबत येणार आहे. प्रेमानं वागलो ना, प्रेम सुख देई प्रेमाविना ही समाधान. प्रेमाने वागलं ना दादांनो तर जुने म्हण होते बघा, रानचं पाखरू आपल्या जवळ येतं. म्हणून प्रेमाने भगवंताला इतकं सुंदर मुख दिलं ना, मग प्रेमानं दुसऱ्यांशी बोललो तर काही फरक पडतो का? प्रेमानं बोला, सगळा समाज आपल्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचा भावार्थ तर तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. 5 मिनिटात माझी सेवा आटोपती घेते. दादा थोडं संगीत द्या. ज्या गुंजाळ परिवाराला ह्या आई साहेब कायमचं पोरग करून गेल्या ना, ह्या 3ही लेकरांना दादांनो ताईंनो काय असते वो आई आणि काय असतो बाप. अरे आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. माझ्या भगवंताला प्रत्येक ठिकाणी राहणं शक्य नाही हो. म्हणून भगवंतानं आई आणि बाप नावाचा परमेश्वर जो आहे ना हा आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये दिलाय हो. पण कधी कळते किंमत माय बापाची लेकरांना सांगा ना. रोज फिरण्याचा योग येतो, थोडा आवाज कमी राहू. रोज फिरण्याचा योग येतो दादांना ताईंनो. 20-25 लाखाची 4 व्हीलर गाडी असते. अहो त्या 4 व्हीलर गाडीमध्ये कुत्र पुढच्या सीटवर ऐटीत बसलेला असता, पण या साजोकाचे आई बाप कुठेतरी वृद्धाश्रमात कुठेतरी कोठ्यात असतात. कुठे चालली आपली संस्कृती सांगा ना. त्या कुत्र्याला तुम्ही किती प्रेमानं खाऊ घाला, पुत्र 1 दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. पण नाही आपल्या माय बापाला प्रेमानं तुम्हाला खाऊ घालता आलं, फेकून जरी भाकरी दिली ना, माय बाप आपल्या लेकरावरती प्रेम केल्याशिवाय राहत नाही हो. ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती. माय बाप आपल्या लेकरावर प्रेम करतात, काहीच फायदा नसतो दादांनो ताईंनो. अरे हे माय बाप स्वतः फाटके कपडे घालत, पण आपल्या लेकरांना कपडे मागितले ना, लेकरांना कपडे सुद्धा दिलो. स्वतः मोबाईल वापरला नाही, पण लेकर जवळ म्हटलं 10,000चा मोबाईल मला पाहिजे. अरे माय बाप तिकडे गहाण राहील, पण आपल्या लेकरांना मोबाईल आणून देईल. आमच्या या टकुआई 3 लेकरांना पोरक करून गेल्या. दादांनो ताईंनो, कितीही या 3ही लेकरांनी आपल्या आईला आज बोलवलं दिसेल यांची आई नाही दिसणार हो, नाही दिसणार यांची आई. अवढगाड गेलेला सूर्य दुसऱ्या दिवशी दिसू शकतो दादांनो ताईंनो, पण एकदा का माती आड आपली आई माती आड आपला बाप गेला ना,
नाही दुसऱ्या दिवशी दिसू शकत होतो, नाही दुसऱ्या दिवशी दिसू शकत. म्हणून एकच करा, मेल्यावर खूप बुंदी लाडूच्या पंक्ती उठवण्यापेक्षा ना जिवंतपणी आपल्या माय बापाला एखादा पदार्थ खावा वाटला असेल, जिवंतपणी त्यांची इच्छा पूर्ण करा. मेल्यावर तुम्हाला बुंदी लाडूच्या पंक्ती उठवण्याची गरजच पडणार नाही. दादांनो, अरे आई तरी रडून आपलं दुःख व्यक्त करू शकते, पण या ठकूत आईचे पतिदेव पाठीमागे राहिले. बाप रडता येत नाही हो बापाला. माझ्या समोर बसलेला बाप नाही रडता येत दादांनो, ताईंनो. त्यांना धर्मपत्नी ह्या दादांना सोडून गेली, ठकू आई सोडून गेल्या, तरी आमच्या दादांना रडता येत नाही का? तर लेकरं समोर दिसतायत ना बापाला. आमच्या धर्मपत्नी बरोबर संसार केला तरी नाही रडता येत. एकुलता एक मुलगा अपघातामध्ये गेला ना तरी माझ्या समोर बसलेला बाप रडत नाही. पण माझ्या ताईंनो, आठवा आपल्या विवाहाचा प्रसंग, बाप कधी रडत असतो बघा आपल्यासाठी. ज्या दिवशी मुलीचं लग्न असताना दादांनो, ताईंनो, सगळे पाहुणे येतात, कोटीने बाप खर्च करतो आपल्या मुलीच्या लग्नामध्ये, कोटी रुपये खर्च करतो. पण मुलीच्या लग्नात बाप जेवत नाही हो दादांनो, नाही जेवत. आठवतो आपलं लेकरू उद्यापासून दिसणार नाही, उद्यापासून हे लेकरू पोरक्याचं होईल. बापेना आयुष्यभराचं आपल्या मुलीच्या लग्नात रडून घेतो, नाही समाजासमोर रडता येत ना, एका कोपऱ्यामध्ये जातो. आणि त्या दिवशी माझा बाप आयुष्यभराचं रडतो. अजून एकदा माझ्या समोर बसलेली माझी आई आणि बाप रडताना बघितलंय दादांनो, ताईंनो. मी ज्या लेकराला मोठं केलेलं असतं, वाढवलेलं असतं, ते लेकरू म्हणतं, आई बाबा काय केलं तुम्ही माझ्यासाठी, काय कमावलं सांगा. त्या दिवशी सुद्धा बसलेली माझी आई, बसलेला माझा बाप रडल्याशिवाय राहत नाही. कोणाही तुमच्याकडून परमार्थ केला तरी चालेल, नाही भगवंताचं नामस्मरण केलं तरी चालेल. एकच वाक्य लक्षात ठेवा, ज्या माय बापामुळे आपण ही दुनिया बघितली ना, त्या माय बापाच्या आपल्यामुळे आपल्या त्यांच्या डोळ्यात अश्रू आलं ना, त्या दिवशी आपण केलेला परमार्थ भगवंताच्या दरबारामध्ये झिरो झालेला असेल. दादांनो, ताईंनो, असे जे म्हणतात ना लेकर, एकच करायचं, 2 किलोचा दगड घ्यायचा आणि त्या लेकराच्या पोटाला बांधायचा आणि फक्त म्हणा बाबा जास्त दिवस नको, 8 दिवस हा दगड वागव, मग कळेल रे तुला माय बापानं आपल्यासाठी काय केलं. दादांनो, ताईंनो, म्हणून या तुकूबाई आई आहे ना, आज वर्षभरापूर्वी आपल्या 3 लेकरांना, आपल्या पती देवांना, आपल्या नातवंडांना पोरकं करून गेलं. दादांनो, ताईंनो, ताईंकडून बघा, आपल्या शेतामध्ये काम करत असताना ठकूबाई नाही ना, त्या कांदा मुळा भाजीमध्ये, भाजीपाल्यामध्ये भगवंत बघितला. आणि आज देव दीपावलीचा दिवस आहे आणि मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात आज झालेली. दादांनो, ताईंनो, हा मार्गशीर्ष महिना खूप पवित्र आहे आणि त्याच्यात प्रत्येक स्त्रीला वाटतं की सौभाग्यवतीचं जे कुंकू आपल्या सोबत घेऊन जावं, म्हणून ह्या ताईंना सौभाग्यवतीचं मरण आलेलं आहे. दादांनो, ताईंनो, या ताई, मी एकच विनंती करेल भगवंताला, भगवंता आज या ठकू आईचा निकालाचा दिवस आहे. भगवंता यांना पुढच्या चांगल्या एखाद्या योनीमध्ये जन्म प्राप्त होऊ दे आणि ह्या गुंजाळ कुटुंबिया जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ना, ते दुःख पेलण्याची शक्ती भगवंता यांना दे. हीच माझ्या काळे परिवाराकडून, आमच्या संपूर्ण वारकरी संप्रदायाकडून, भजनी मंडळाकडून मी भगवंताला विनंती करते. बघा, बोलताना काही चुकलं असेल, माझ्या वाणीचे दोष समजा, पण जे घेण्यासारखं योग्य वाटलं असेल ते अवश्य आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगाची, मज पामर आहे काही थोरपणा, पायाची महान पायीवरी. परत एकदा खूप ह्या गुणीजनांनी गोड अशी साथ दिली आणि दादा तुमची साऊंड सिस्टीम सुद्धा खूप सुंदर आहे. आणि तुम्ही सुद्धा इतके शेतात कामं असताना, प्रत्येक कामाला धावपळ असताना कीर्तन उशिरा सुरू झालं, पण तुम्ही अगदी 2 तास आपले चेहरे अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवी ठेवले, ते सूर्यफुलासारखे होऊ दिले नाही ना, म्हणून तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. निवृत्ती राया, निवृत्ती राया,
माफ करा आणि तुमचा थोडा वेळ वरती घेतला म्हणजे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे बरोबर झालं पण कीर्तन उशिरा चालू झाल्यामुळं थोडा वेळ वरती घेतला म्हणून मोठी दिलगिरी व्यक्त करते. ज्ञानेश्वरा माऊली